वीज वितरणचा माफियांसोबत धंदा. अनिल चव्हाण. नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह. वसईतील राजिवली परिसरात भूमाफियांनी पर्यावरणाचा ऱ्हास करत अनधिकृत बांधकामांचा सपाटा लावला आहे. हजारो साळींचे बांधकाम सुरू असतानाही प्रशासन मूग गिळून गप्प असल्याचा खळबळजनक आरोप वसई विरार जनशक्ती आघाडीचे अनिल चव्हाण यांनी केला आहे. पाहूयात याबाबतचा सविस्तर तपशील. राजवली इथे तो आता भरपूर दिवसापासून सुरू आहे की अनधिकृत बांधकाम झालंय, तिकडे माती भराव झालाय, पाणथळ जागा नष्ट करून तिथे मँग्रोव्ह नष्ट करून 2000 ते 3000 चाळींचं काम तिथे सुरू होणार होतं. काही चाळे तिकडे उभे राहिल्या आणि ह्या जागेवरती एक ट्रान्सफॉर्मर आपल्याला पाहायला मिळालं. ट्रान्सफॉर्मर कोणी दिलं? तर MSEBने दिलं. हायकोर्टाचे स्पष्ट ऑर्डर असताना की बाबा कुठल्याही अनधिकृत बांधकामाला तुम्ही वीज जोडणी द्यायची नाहीये, वीज कनेक्शन द्यायचं नाहीये, तरी सुद्धा MSEBने तिथे एक ट्रान्सफॉर्मर उभा केला. त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की बाबा हा का, तर त्यांनी एक अतिशय फालतू असं उत्तर दिलं की तिथे पाण्याचं एक कोणीतरी व्यवसाय करणार होता, त्या पाण्याच्या व्यवसायासाठी तिथे आम्ही ट्रान्सफॉर्मर दिला. हे अत्यंत बेजबाबदार वक्तव्य आहे. MSEBने जर अशा अनधिकृत बांधकामांना वीज जोडण्या नाही दिल्या तर या वसई विरारमध्ये एकही अनधिकृत बांधकाम उभं राहणार नाही. परंतु MSEBचे जे अधिकारी आहे पैशाच्या लालसेपोटी आणि वसईला उद्ध्वस्त करण्यासाठी हे असे कामं करतात. आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासन सुद्धा, आता मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये ह्या अनधिकृत बांधकामामध्ये, राजवलीच्या अनधिकृत बांधकामामध्ये पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, तहसील प्रशासन आणि MSEB ह्या चारींनी मिळून एक मोठं तिकडे अनधिकृत बांधकामाचं रॅकेट तिथे उभं केलं. आणि तिथे जे तक्रारदार आहेत, म्हणजे जे आमच्यासारखे तक्रारदार आहेत, अनेक तक्रारदार तिथे आहेत, त्यांच्या विरुद्ध खोटे गुन्हे हे नायगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल होऊ शकतात आणि ते पोलिसांमार्फत त्यांच्यावरती दबाव येऊ शकतो. कारण हा जो विषय आहे हा फक्त अनधिकृत बांधकामाचा विषय नाही आहे. तिथे 2 ते 3000 चाळी म्हणजे जवळजवळ 300-400 करोडचा हा विषय आहे. आणि याच्यामध्ये सर्व राजकीय पक्ष म्हणजे भाजप असो की बहुजन विकास आघाडी असो, यांचे प्रत्येक नेते याच्यामध्ये सामील आहे. त्याच्यामुळे अशा सर्व गोष्टींना संरक्षण जर राजकीय नेते देत असतील तर पोलीस प्रशासन सुद्धा या भूमाफियांना असं पाठीशी का घालतं? मागेच आम्ही एक आंदोलन केलं होतं, त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट गळ्यामध्ये फास घालून तिथे आम्ही DCP कार्यालयाच्या मध्ये गेलो होतो आणि सांगितलं होतं की भूमाफियांना तुम्ही अभय देता, त्यापेक्षा अभय द्या आणि आम्हाला तुम्ही मृत्यूदंड देऊन टाका, म्हणजे एकदाच वसईकरांना संपून टाका. अशी पोलिसांची जी भूमिका आहे ती संशयास्पद आहे. कारण भूमाफियांना अभय देण्याचं काम हे पोलीस प्रशासन करतं आणि तक्रारदारांना घाबरवण्याचं काम सुद्धा पोलीस प्रशासन करतं. त्या अशा पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये आम्ही एक आंदोलन केलं होतं आणि लवकरच असं एक मोठं आंदोलन पुन्हा एकदा उभारू. जर भूमाफियांना तुम्ही अभय देत असाल, भूमाफियांना तुम्ही मदत करत असाल तर वसईकर स्वस्थ बसणार नाही. आम्ही पुन्हा एकदा तुमच्या विरोधात मैदानात उतरू. आणि लक्षात ठेवा, कुठल्याही तक्रारदाराला, म्हणजे जो अनधिकृत बांधकामाच्या विरोधात तक्रार करतो, त्या तक्रारदाराविरुद्ध जर कुठलेही खोटे गुन्हे जर दाखल झाले तर वसई विरार जनशक्ती आघाडी तुमच्या विरोधात रस्त्यावरती मोठं आंदोलन उभं करेल. यावरील तुमचं मत आम्हाला न चुकता कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.